30 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून घरं लाटल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले। कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। यावरून विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पण याच दरम्यान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोकाटे हजर राहणार का याचीही चर्चा रंगली आहे। कारण विधिमंडळ सचिवालयाला कोकाटेंच्या शिक्षेसंदर्भातलं पत्र प्राप्त झालेलं नाहीये। सविस्तर प्रकरण काय आहे जाणून घेऊया। 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। मात्र त्याआधी 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। मात्र या अधिवेशनात निलंबनाची टांगती तलवार असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हजर राहणार का? जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल। आपण याबद्दल निश्चिंत राहा, कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही। 30 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून घरं ढापल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंना कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। मात्र मंत्रिपदावर असलेल्या कोकाटेंनी या शिक्षेनंतर राजीनामा द्यायला हवा अशी मागणी विरोधकांनी सुरू केली आहे। आत्तापर्यंत जे भारतभर घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं, त्यामुळे ह्या कायद्याचं आणि ते मंत्री आहेत, ते नुसते आमदार असते तर ठीक आहे। आत्ता मी परत राहुल नार्वेकरांना एक पत्र देतोय, त्याच्यात निकालपत्र जोडून देतोय। नाही कसं आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला थोडासा उशीर होतो। या प्रकरणामुळे कोकाटेंची आमदारकी धोक्यात आली आहे। विधिमंडळ सचिवालयानं तातडीनं निर्णय घेतल्यास त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी जाऊ शकते। या संदर्भात एखाद्या विधिमंडळ सदस्याला शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस किंवा कोर्टाकडून विधिमंडळाला पत्र दिलं जातं, पण अशी प्रत न मिळाल्यानं अद्याप कोकाटेंवर कारवाई झालेली नाही। आमचे नेते श्री राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने न्यायालयाने शिक्षा ठोठावली आणि त्यांना अटक करण्यात आलेली होती, हा प्रकार त्यांच्यासोबत जो घडला तो इतरांसोबत सुद्धा झालाच पाहिजे। कारण न्याय हा एकसारखा असतो, काही वेगवेगळा न्याय नसतो। परंतु अलीकडच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये हे प्रकार घडायला लागलेले आहेत। न्यायालयाने यासंबंधी स्वतःच विचार केला पाहिजे। दरम्यान आता विधिमंडळाला हे पत्र कधी प्राप्त होणार? पत्र मिळालं तरी कोकाटेंवर कारवाई होणार का? राज्याच्या कृषी मंत्र्यांचं पद आणि आमदारकी शाबूत राहणार की जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।